आज निपाणी सावरगाव येथे कपडे काढून चौकशी रोखल्याबद्दल जाहीर निषेध करण्यात येते। काल 5 फेब्रुवारी 2025 या दिवशी आप सावरगाव मध्ये शिशी रस्त्याची चौकशी आली असता हे चौकशी रुखलेले आहेत। यासाठी या ग्रामपंचायतचा कपडे काढून जाहीर निषेध करता येते। गाव निपाणी सावरगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड। मी आकाश कोकणे, राहणार निपाणी सावरगाव, तालुका देगलूर या गावामध्ये प्रत्येक काम बोगस होत आहे। या बोगस कामावरती मी चौकशी आणल्यास त्या जागी आरतुरीची भाषा करत आहेत व चौकशीमध्ये अंगावर येत आहेत अक्षरशः। आणि 2 ते 3 वेळेस ग्रामपंचायत मध्ये मारामारी झालेली आहे। माझ्या काही जीवितहानीची बरं वाईट झालेस सरपंच सचिन माधवराव जाधव, त्यांचे काका दिगंबर मारुती जाधव व परमेश्वर पिराजी कोकणे ग्रामपंचायत सदस्य हर कामामध्ये बोगसपणा आहे। काल इथं जितेश रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधीतून आलेले 5 लाख रुपयाचा शिशी रस्ता हे पण बोगस करण्यात आलेला आहे। वाढीव पाईपलाईन 15 लाखाची स्कीम आहे, ते पण अक्षरशः बोगस करून त्यांचे बिल 15 लाखाऐवजी 9 लाखचे काढण्यात येत आहे। ते पण चौकशी आणल्या असता आज आप सावरगाव मध्ये शिशी रस्ता झालेला शिशी रस्ता हे बोगस पद्धतीने केलेला आहे। आणि त्यांनी म्हणतात चौकशीला आलेले अधिकारी, विस्तार अधिकारी पुरंदे साहेब व इंजिनियर शिंदे साहेब आणि आमच्या गावातील असलेले ग्रामसेवक हे राऊत साहेब यांनी आले असता तुमची मागणी काय सांगा म्हणत आहेत। आमची मागणी काय असते तर आमची मागणी ही चौकशीची असते। चौकशी का करत नाही तुम्ही, तर तुम्हालाच का अडचण आहे गावामध्ये, एखाद्यालाही अडचण नाही असं बोलत आहेत। तर मी त्यांना स्पष्ट सांगलेले आहे यांनी प्रत्येक कामामध्ये बोगस काम करत आहेत, त्यासाठी मलाच अडचण आहे। हे 1 रुपयाचा काम सुद्धा मी या गावामध्ये बोगस होऊ देणार नाही। आज या ग्रामपंचायत मध्ये घरपट्टी भरून सुद्धा बोगस काम करत आहेत। एक बल्ब 100 रुपयाचे बल्ब बसित आहेत आणि एका बल्ब मागे 400 रुपयाचे बिल काढता येतात। हे नाली न काढता त्यांचे बिल उचलत आहेत ते नाल्या सुद्धा। अक्षरशः ग्रामपंचायतच्या अकाउंटचा एस्टिमेट व त्यांचे कॅश बुक सगळे अहवाल मागता, हे अहवाल देखील देत नाहीत। आणि ग्रामसेवक एकही दिवस मुख्यालय राहत नाहीत आणि त्यांनी सांगत आहेत गावचं वाटोळं करत आहेत। या व्हिडिओ बनल्यानं गावात एक सुद्धा निधी येत नाहीत। गावात 100% घर बांधा, त्यांचं एक जरी बिल रुकिलं त्या ग्रामपंचायत समितीमध्ये मी 1 रुपया न घेता तुमचं बिल जर काढून देणार नाही दिलं तर मला आकाश म्हणू नका। संडास बाथरूमला यांनी पैसे घेता येतात, गोट्यासाठी अक्षरशः 10,000 हजार मागत होते पहिले, गोटे सुद्धा बंद झालेले आहेत एमर्जन्सी कामाचे। आणि जिल्हाफली योजना सुद्धा आलेली आहे, ते जिल्हाफली योजना सुद्धा आप सावरगावची 5 झाडे लावून 12,000चं बिल आतापर्यंत उचलण्यात आलेले आहे। आणखीन त्या झाडाचे पैसे उचलण्याच्या मार्गावरती त्यांनी आहेत। आज मी 7 फेब्रुवारी 6 फेब्रुवारी रोजी नांदेड उपनिरीक्षक पोलीस व पोलीस ठाणा देगलूर, पंचायत समिती देगलूर यांना निवेदन देऊन पोलिसामार्फत मी चौकशी आणणार आहे। मला सिक्युरिटी पाहिजे। या गावामध्ये इतका भ्रष्टाचार करत आहेत, या भ्रष्टाचाराला मी एकही दिवस वेळ जाऊ देणार नाही। 15 रुपयाचा जरी देखील काम केले त्यांनी तरी मी त्या कामाची चौकशी आणणार। आणि या कामाची चौकशी आणत असताना त्या जागी परमेश्वर पिराजी कोकणे, दिगंबर मारुती जाधव, सरपंच सचिन माधवराव जाधव हे अंगावर येत आहेत आणि शर्ट धरत आहेत। पहिले देखील 2दा-3दा मारहाण झालेली आहे। मला काही झाल्यास हे सरपंच दिगंबर
परमेश्वर जबाबदार राहतील आणि ही चौकशी तात्काळ लागण्यात यावी. आणि हे बघा तुम्ही कचरा कुंडी एक केलेली आहे इथली, तुम्हाला कचरा कुंडी सुद्धा दाखवतो गावाची. ही कचरा कुंडी करण्यासाठी खाली बेड असते, हे कुठलाच बेड नसून हातून मातून असे 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 करत आहेत. हे कचरा कुंडी आहे ते. आज बघा तुम्ही हे गावातून पाईपलाईन फुटलेली आहे, अक्षरशः पाणी जात आहे. याच्याने गावातील हर लेकरू असो माणूस असो बिमार पडू शकते. यासाठी 1 रुपयाची देखील निधी ग्रामपंचायतला ठेवलेली नाही. अक्षरशः झिरो बॅलन्स आहे ग्रामपंचायतला. एक पाईप देखील फुटलं तर या ग्रामपंचायत मध्ये रुपये नाही. असा रुपयापासून सगळे पैसे यांनी खात आहेत. यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आणि विस्तार अधिकारी हे देखील या कामासाठी 2-2 रुपयाची टक्केवारी घेत आहेत. जय ग्रामसेवक गट विकास अधिकारी मी खुलेआम सांगत आहे की यांनी टक्केवारी घेऊन या गावामध्ये काम बोगस करण्याला पाठिंबा देत आहेत. बरेच वेळेस मी कपडे काढून जाहीर आंदोलन केलेले आहे, पंचायत समितीमध्ये हिरीवरती केलेले आहे, पण यांनी कुठेच यांच्यावर आढावा काढून यांची चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.